शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे हैराण आहे। त्याबरोबरच विमा कंपन्यांच्या वतीने पीक विमा वेळेत आणि पाहिजे तसा मिळत नसल्याने शेतकरी सध्या मेटाकुटीला आल्याचं चित्र आहे। पाहूया। गडचिरोली जिल्ह्यात बहुतांश भूभाग जंगलाने व्यापला असल्याने सिंचन प्रकल्पांची उभारणी करण्यास मर्यादा आहे। त्यामुळे खरीप हंगामात पावसाच्या पाण्यावरच धान या मुख्य पिकासह इतर पिकांची मदार असते। त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसतो। यातून पिकांचं मोठं नुकसानही होतं। पण विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास दरवर्षी टाळाटाळ करते। यावर्षी 5190 शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी दावे केले होते। त्यापैकी 2382 म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे दावे कंपनीने फेटाळले। कंपनीचा खरं म्हटलं तर आम्हाला रिस्पॉन्स काही चांगला नाही आहे। कंपनीला आम्ही वारंवार पत्रव्यवहारही केला आणि जी माहिती पाहिजे ती आम्हाला कंपनीकडून आतापर्यंत मिळाली नव्हती। ही आजच माझ्याकडे माहिती आली आणि आता सुद्धा जो 2382 लोकांचा इन्शुरन्स मिळतोय तर तो कधी मिळेल हे अजूनही कंपनी आम्हाला नेमकं सांगत नाहीये। शासनाला शेतकऱ्यांना भरपाई नुकसान देतच नाही। काय तुमची अपेक्षा काय आहे? द्यायला पाहिजे ना नुकसान भरपाई। सरकार तुमचा पीक विम्याचा हप्ता भरते पण फायदा काय त्याचा? काही नाही। यावर्षी खरीप हंगामात 91,432 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला। त्यासाठी शेतकरी आणि सरकारने मिळून 32,88,00,000 रुपयांचा विमा हप्ता कंपनीकडे भरला। पण त्यापैकी जेमतेम 4.5 कोटींची भरपाई देण्याचं कंपनीने मान्य केलं। मात्र खरीप हंगाम संपून 3 महिने झाले तरीही नुकसान भरपाईची ती रक्कम शेतकऱ्यांच्या हाती आलेली नाहीये। की काही लोकांची ड्युअल इंटिमेशन्स गेले होते किंवा काही लोक त्याच्यामध्ये बसलेले नाहीये, लॉस त्या संदर्भात झालेला नव्हता असं कारण त्यांनी आम्हाला काल दिलेत, जी माहिती मी 2 महिन्यापासून मागत आहे। तर आता आम्ही सुद्धा ते एकदा व्हेरीफाय करतोय नेमका ते जे रिजेक्ट त्यांनी केले ते योग्य आहेत की अयोग्य आहेत। या संदर्भात लोकशाही मराठीने कंपनीच्या कार्यालयासोबत संपर्क साधला पण आम्हाला यावर बोलण्याचा अधिकार नाही असं म्हणत उपस्थित जिल्हा समन्वयकांनी पुणे कार्यालयाकडे बोट दाखवलं। अशा स्थितीत कृषी विभागाने किंवा शेतकऱ्यांनी जाब विचारायचा तरी कुणाला हाच प्रश्न उपस्थित होतोय। बहुतांश शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दावे फेटाळणाऱ्या, कृषी विभागाला हवी असलेली माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आणि कोट्यवधी रुपयांचा विमा हप्ता लाटून शेतकऱ्यांच्या तोंडाला मात्र पानं पुसणाऱ्या या विमा कंपनीविरुद्ध आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही। त्यामुळं रिलायन्स इन्शुरन्स कंपनीचा हा मनमानी कारभार नेमका कुणाच्या पाठबळावर सुरू आहे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे। सरकार आता याची दखल घेणार का हेच आता बघावं लागेल। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।